आपण बघतोय या ठिकाणी आता विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांनी एक पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका मांडतायत या सगळ्या प्रकरणावर हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळेस एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची राजकीय बातमी ही विरारमधून समोर आलेली नालासोपाऱ्यामधील विमानतळ हॉटेलमध्ये विनोद तावडे यांच्या जवळ पैसे सापडले होते आणि हे पैसे वाटप करण्यासाठी इथं आणण्यात आले असा आरोप करण्यात आलेला आहे। बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे पकडले आणि त्यानंतर हितेंद्र ठाकूर क्षितिज ठाकूर इथं पोहोचले आणि त्यांनी थेट ही डायरी दाखवलेली आहे। या डायरीमध्ये कोट्यवधी रुपये वाटप केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। यावेळी एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी तावडे यांनी माझी चूक झाली म्हटलेलं आहे असं देखील दावा करताना ठाकूर यांनी म्हटलंय। परंतु यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी ज्या हॉटेलमध्ये नोटांची बंडल सापडली, ज्या हॉटेलमध्ये या डायऱ्या सापडल्या आहेत त्यामध्ये साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे। हे कागदोपत्री आहे, त्याचा उल्लेख सगळ्यात करायचा। माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी सगळे। नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते।